आता तरी खूप छान वाटते. पाठीमागं मी रडून दिलं होतं. कॅमेरा इकडे आहे. आता पुढं काय करणार आहे तुम्ही? आता सगळी सोबत आहेत. आता जरा बरं वाटते. नाही नांदोरी मध्ये चालणार आहे का तुम्ही? संध्याकाळी सगळे म्हणजे सगळे चालत राहिले तर चालू. तुम्ही वरती वणीला चढली का गडावर पायी गोया फक्त चढणार आहे का? चढायचंय ना. आशा मावशी तर आता आम्ही रडकुंडी घाट चढून पोचलेलो आहे वरती. अजून थोडं एवढं बाकी आहे चढायचं. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता प्रॉब्लेम असा झाला आहे की खूप गर्दी असल्यामुळं मी परत नेक्स्ट टाईम येणार आहे तेव्हा बाकीचं म्हणजे माझी जी मानता मानलेली आहे ती नंतर करणार आहे मी. तर आता फक्त दर्शन घेऊया. आणि जर भेटलाच रात्री टाईम तर मग आपण रात्री करूया आपली मन्नत पुरी. आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे साईडला. आता फायनली आम्ही वरती गडावरती आलेलो आहे पायी पायी. तर तुम्ही बघू शकता आता थोडंच राहिले इकडे जायचं. तेवढं वरती चढलं ना मंदिर आलं. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा.
आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे मित्रांनो इकडं. दीक्षा आहेत का? ठीक आहे राहणार. बारीक क्रमांक नाही काढू ना. अरे एक 2 मिनिट साठी मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे आणि आता फायनली आम्ही खाली उतरतोय आणि आता घरी जाणार आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची इथे आहे ना, म्हणजे जे VIP लोक राहताना त्यांना चांगलं दर्शन भेटतं आणि जे एवढे 150-200 किलोमीटर पायी चालत येतात त्यांना सारखं लोटलं जातं. तर इकडं या चैत्र पौर्णिमेला येऊन काहीच फायदा नाही आहे. तर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर चैत्र पौर्णिमा म्हणजे यात्रा पाहून येऊ नका तुम्ही. तर चला ब्लॉग इथं संपवतो. चला बाय.